सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी बंदोबस्तादरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने मोठी कारवाई केली आहे। श्रीरामपूर अहिल्यानगर येथे एका तरुणावर फायरिंग करून जखमी करून पळून आलेल्या 2 सराईत गुन्हेगारांना नाशिकच्या हद्दीत अटक करण्यात आली आहे। श्रीरामपूर अहिल्यानगर येथे शुभम यादव या तरुणावर काही इसमांनी फायर करून त्याला जखमी केले होते। त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू असून हा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती। या गुन्ह्यातील संशयित अक्षय किरण कपोते व अभय सुरेश ससाणे दोघेही राहणार श्रीरामपूर हे नाशिकच्या दिशेने पळून गेल्याची माहिती अहिल्यानगर एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व पोलीस उपनिरीक्षक महादेव गुठे यांनी नाशिक रोड पोलिसांना दिली। त्यांनी संशयितांचे फोटोही पाठवले होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त श्रीमती अंकिता शिंदे यांच्या आदेशाने नाशिक पुणे हायवे चे चहडी जगात नाका येथे पालखी बंदोबस्त सुरू होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे यांचे पथक अहिल्यानगरहून नाशिककडे येणाऱ्या वाहनांवर कडक नजर ठेवून होते। त्याच दरम्यान एका पल्सर मोटरसायकलवर चेहरे लपून येणारे 2 संशयित दिसले। पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न करताच ते पळून जाण्याच्या तयारीत होते, मात्र पथकाने शिताफीने त्यांना ताब्यात घेतले। त्यांनी अक्षय किरण कपोते व अभय सुरेश ससाणे अशी नावे सांगितली। अहिल्यानगर एलसीबीने दिलेल्या फोटो व वर्णनाशी त्यांची तंतोतंत जुनी झाल्यानेच ते हेच संशयित असल्याचं निष्पन्न झालंय। पुढील कारवाईसाठी दोघांनाही अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात देण्यात आलं। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयितांना त्वरित पकडल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी यांच्यासह संपूर्ण गुन्हेशोध पथकाचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।